माय मालूबाई 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 इकडे जा बरं. काय म्हणतो वा? इकडे या इकडे. मालूबाई कशी आहे तुमच्या पोरीची तब्येत? काल दवाखान्यात भरती केलं होतं ना? काय पोरीची तब्येत? ओ बाई भरती गिरती हे काय बोलून राहिली तू? कालच तर तू मला मेसेज केला 5,000 रुपये पाठव म्हणून. काय बरं मी तुला 5,000 रुपये नाही पाठवले का? काय 5,000 रुपये? कधी पाठवले तेव्हा मला 5,000? काल तू या मेसेज आला पोरीचा ऍक्सिडेंट झाला तर तू 5,000 रुपये पाठव असं तू लिहून नाही पाठवलं काय मला? पाय बरं. काय अहो कधी? पाय बरं बाई मला नाही समजत हे. ते तिथं नेहा आहे तिला विचार काय माहित ते. नेहा इकडे हो बाई. काय म्हणता आजी सांग. बाई पाय बरं मी 5,000 रुपये पाठवले की नाही पाठवले म्हणून याच्यावर. बापरे याची तर ऑनलाईन सिस्टीम हॅक केली आहे. हा मेसेज मालूबाईच्या आयडी वरूनच पाठवला आहे पण ही आयडी हॅक केली आहे. मी बोलतो बिचारे रत्नाबाई तू. आणि तू आम्हाला एक तर फोन करायला पाहिजे होता बिचारे. डायरेक्ट असा विश्वास करून एवढे मोठे पैसे पाठवले. अशी गोष्ट करतो मालूबाई. तू या पोरीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून मेसेज आला तर मी तुला पैसे नाही पाठवू काय? मीच तर घाबरली होती. तुही पोरगी काय आणि माई पोरगी काय? मग काय जमाना आला हा. कशी कशी लोक आहे सांग. असंच खोटं बोलून लुटतात लोक आणि तसंच तुलाही लुटलं. माय हो बाई. जाऊ दे बाई तुझ्या मायापूरसाठी पैसे दिले ना तर मी तुले पैसे वापस करीन. तू कायले वापस करशील ना मालूबाई? चूक मी केली नुकसान मीच भोगणार. हे ठग खूप हुशार असतात. हे 5-10 हजार रुपयाचा फ्रॉड करतात. थोड्याशा पैशासाठी यांच्या मागे कोण लागणार आणि आता हा यांचा धंदाच होऊन बसला आहे. म्हणून अशा ठगापासून सावध राहा.